रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। अतिसुंदर, अतिशय छान, अतिशय शांत, पूर्ण निसर्ग, संध्याकाळची हवा, संध्याकाळचं ऊन आणि एकदम पिन ड्रॉप सायलेंट अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे। कारण की हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट येऊरच्या जंगलाला लागून एक महावीर स्क्वेअर नावाचं खरं कॉम्प्लेक्स नवत झालेला आहे। हाही फ्लॅट नवा, कोरा, अनयूज, अनटच असणारा फ्लॅट आहे, ज्याच्यात आपण जर आपण ह्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभे राहिलो तर सुंदर असं सुंदर आणि डोंगर, पक्ष्यांचा आवाज ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। जे माणसं, तसं तर मुंबईत तुम्ही बघू शकता, गाडी जरी आडवी चालली तरी माणूस फ्रस्ट्रेशनमध्ये आहे, कारण की इथं डोक्याला ताणच तेवढा आहे। ताण का आहे? नको त्या गोष्टींचं ओझं, मनाचं ओझं इतकं जास्त आहे, त्याच्यामुळे इथले लोक खूप चिडके आहेत। पटकन चिडचिड होणं, त्रास होणं, त्रासातनं मुक्ती हवी आहे। मला असं वाटतं ह्या अशाच लोकांसाठी हा फ्लॅट खूप चांगला असू शकतो, कारण निसर्गरम्य वातावरणात असणार हा फ्लॅट आहे। संध्याकाळचं तुम्हाला 6 नंतर इथं थंडी लागते, सकाळचं पण खूप चांगल्या पद्धतीने थंडी लागते। इकडे जर तुम्ही क्रॉसनी बघितलं तर अंधारात धुक्क पडल्यासारखं तुम्हाला आत्ताही फील होईल। अशा पद्धतीचं खरा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर विचार केला तर 754 कार्पेट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। महावीर स्क्वेअर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, हे मानपाडा स्थित आहे, जिथे ठाणा टू मुंबई जो टनल जाणार आहे त्या एरियामध्ये असणारा हा फ्लॅट आहे। समोर जर आपण खरं घराच्या बाहेर आलो तर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर 1 2 3 अशा जवळजवळ 3 लिफ्ट असणार आहेत। समोर 2 फ्लॅट आहेत, हे तर 2 फ्लॅट आहेत। ग्राउंड प्लस 25 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरलाच आहे। 2 घराच्या मध्ये जर अंतर केलं तर 2 घराच्या मध्ये एवढं मोठं अंतर तुम्हाला बाकी मिळणार आहे। 1 कार पार्किंग आपल्याला ह्या फ्लॅटसोबत मिळणार आहे। आतमध्ये गेल्यानंतर पश्चिम दिशा आहे, बाहेर येताना पूर्व दिशा आहे, आणि मग असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नवा, कोरा, अनयूज, अनटच असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। ह्या मालकांनी यांची ते थोडंसं कधीतरी महिन्यातनं एखाद दिवस येतात म्हणून या खुर्च्या बिडच्या आणून ठेवल्या, जे रिलॅक्स माइंड करण्यासाठी इकडे येतात। इथे जर आलात तर इथे मग सुंदर, मी सांगितलं त्याप्रमाणे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी आहे। पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ह्या गोष्टीचा आनंद घेण्यासारखा नक्की हा फ्लॅट, निसर्गाचा आनंद घेण्यासारखा नक्की हा फ्लॅट आहे। खाली बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम बाकी तेवढ्यात ते तेवढंच आहे, कारण लय बिल्डिंग नाही, 2च बिल्डिंग आहेत, 2च विंग आहेत, आणि त्याच्यात बाकी सगळं ॲम्युनिटीज बिम्युनिटीज सगळ्या दिलेल्या आहेत। नंतर हॉलमध्ये ज्यावेळेला आपण येतो, हॉलमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे डायनिंगसाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा दिलेली आहे। ह्या मालकांनी हे किचन असं ओपन ठेवलेलं आहे, जेणेकरून तिकडून जेवण बनवायचं आणि इथं बसून खायचं, त्याच्यामुळं अशा पद्धतीचं त्यांनी हे ठेवलेलं आहे। नंतर ज्यावेळेला आपण ह्या किचनमध्ये येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे मस्त आणि चांगली मस्त जागा आहे फ्रीज बनवण्यासाठी। मग तुमचं असं एल शेप असणारं किचन आहे, जे व्यवस्थित 2 माणसं चांगल्या पद्धतीनं कामं करू शकतात ह्या किचनमध्ये, आणि ज्या नंतर इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खरं खिडकी दिली गेलेली आहे। अशा पद्धतीचं सुंदर आणि चांगलं हे किचनही मिळेल, जे मंडळी निसर्गरम्य वातावरणात वयस्कर व्यक्तींसाठीच मला वाटते, कारण इकडले ऑक्सिजन लेवल खूप चांगल्या पद्धतीचे आहे। नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक मस्त सुंदर चांगल्या पद्धतीचं एक बेडरूम मिळतं, ज्या बेडरूममध्ये तुम्ही इकडनं ह्या साईडला आला तर इथे परत एक कपाट बनवण्यासाठी चांगल्या पद्धतीची जागा दिली गेलेली आहे। आणि नंतर परत विशेष म्हणजे इथे तुम्हाला एक बाल्कनी दिलेली, ज्या बाल्कनीमधनं तुम्ही जर सरळ बघितलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त झाडं, झुडपं आणि निसर्गच दिसतो, याच्यापेक्षा जास्त काहीच दिसणार नाही आहे। खूप सुंदर अशी जागा ही आहे। चिमण्यांचा, कोकिळाचा, सगळ्याच पक्ष्यांचा असा आवाज मात्र तुम्हाला कानाला इथे नक्की फील होतो जर तुम्ही गप्प बसून राहिले तर। मी जर थोडं गप्प राहिलो तर खूप शांत आणि खूप चांगलं नक्की वाटतं। नंतर पुढे आल्यानंतर जर पुढे आलो आपण तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं दिलं गेलेलं आहे। आणि नंतर ह्याच्यातनं जर इकडे आलो तर तुम्हाला कपडे सुकवण्यासाठी, वॉशिंग मशीनसाठी ही सगळी अशी मोठी इथे जागाही उपलब्ध खरं करून दिली गेलेली आहे। संध्याकाळचं वारं ह्या घरामध्ये खूप चांगल्या प्रमाणात येते, कारण डोंगराला लागून हायर फ्लोअरला फ्लॅट असल्याकारणानं संध्याकाळची हवा बाकी खूप ह्या घरामध्ये येते। नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला परत चांगल्या पद्धतीचं मोठं आणि सुंदर असं एक बेडरूम मिळतं, ज्या बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्ही इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे, जे तुम्हाला जॅग्वार फिटिंग सहित असणारं इथे पण मिळतं।
अशा पद्धतीचा खरं हा 2 BHKचा फ्लॅट. तुम्ही बेडरूमची साईज परत बघितली तुम्हाला जाणवेल की खरोखर मोठी आणि चांगल्या पद्धतीची साईज हे बेडरूमची आहे. आणि नंतर परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा संध्याकाळची हवा घेण्यासाठी, संध्याकाळचा व्ह्यू बघण्यासाठी तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा डोंगर परत तुमच्या पुढे निसर्ग निसर्ग आणि निसर्ग, याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. अशा पद्धतीचा खरा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. हे जे मालक आहेत ह्या मालकांना हा फ्लॅट विकायचा आहे. ह्याच्यावरती तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता. बिल्डिंगला OC आलेली आहे, CC आलेली आहे. 90% बँकेकडनं घेऊ शकता, 10% डाऊन पेमेंट देऊ शकता. आणि याची जी किंमत आहे आत्ता ठेवताना ह्या मालकांनी 1,40,00,000 ह्या फ्लॅटची किंमत ठेवलेली आहे. जे लोक असं हिल फेसिंगचा फ्लॅट बघणार आहेत, सुंदर फेसिंगचा फ्लॅट बघणार आहेत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो. असेच फ्लॅट आमचे बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जास्त घरं बघा. म्हणजे ते वाढेल, आमचं व्ह्यू सगळं वाढेल. मग तुम्हाला पण बरं वाटेल. सबस्क्रायबर्स वाढवा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यासमोर मला असे चांगले 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 घरं रोज देता येतील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.